नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की काल दिनांक 24 फेब्रुवारी रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये 24 फेब्रुवारी रोजी आपल्या देशभरातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपल्या देशभरातील 9 कोटी शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ होत असून या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना ही जी आहे तर ती आर्थिक मदत जी आहे तर ती मिळाली आहे. परंतु आता महत्त्वाचं म्हणजे की या योजनेनंतर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि ते म्हणजे की जे आपला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे, PM किसान योजना आहे, त्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. परंतु याच योजनेच्या धर्तीवर जी आपल्या राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे, त्या योजनेचे जे पैसे आहेत तर ते कधी येणार आहेत, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. आणि या संदर्भात एक महत्त्वाची माहिती सध्या समोर येत आहे. आणि ते म्हणजे की जी आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे, त्या योजनेचा जो 18वा हप्ता होता तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यातूनच जाहीर केला होता. आणि त्यावेळी मागील हप्त्याच्या तुलनेमध्ये सुमारे 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले होते. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी आता नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी जे आहे तर ते प्रतीक्षा करत आहेत. कारण की त्यावेळी दोन्ही हप्त्याचे पैसे एकदा जमा करण्यात आले होते. परंतु आता यावेळेस तसं झालं नसून फक्त आणि फक्त PM किसानचे पैसे जे आहेत तर ते जमा झालेले आहेत. आणि नमोचे पैसे जे आहेत तर ते अजूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. परंतु आता महत्त्वाचा विषय म्हणजे की जे आपलं 24 फेब्रुवारीला जे 19व्या हप्त्याचं वितरण झालं आहे तर त्या वितरण पूर्ण झाल्यानंतर आता नमोच्या हप्त्याच्या प्रक्रिया जी आहे तर ती सुरू आहे. म्हणजे की काय नमोचा जो हप्ता आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू आहे. आणि या प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. आणि केंद्र सरकारकडून राज्य सरकारला PM किसान लाभार्थ्यांची यादी जी आहे तर ती पाठवली जाणार आहे. आणि त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या आधारे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता वितरित करणार आहे. आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी निधीच्या वितरणासाठी 7 ते 8 दिवसाचा कालावधी अपेक्षित आहे. आणि त्यामध्ये 7 ते 8 दिवसाचा कालावधी पाहिला तर येत्या 1 किंवा 2 मार्चच्या दरम्यान हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. आणि आता यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे की येत्या 1 ते 2 मार्चला हप्ता जो आहे तो जमा होणारच आहे. परंतु PM किसानच्या मदतीसह आपल्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे तर ती आपल्या शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ जे आहे तर ते मिळत आहे. आणि त्यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजनांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र आता शेतकरी जे आहेत तर ते अधिकृत घोषणेसाठी प्रतीक्षा करत आहेत. कारण की सरकारी संकेतानुसार मिळालेल्या माहितीनुसार नमोचा जो हप्ता आहे तो लवकरच आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. 1 ते 2 तारखेला 1 मार्च किंवा 2 मार्चला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. परंतु अजूनसुद्धा कुठलीही अधिकृत घोषणा किंवा जी तारीख आहे तर ती शासनातर्फे किंवा प्रशासनातर्फे करण्यात आलेली नाही, कुठलीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे जेव्हा अधिकृत घोषणाची घोषणा होईल त्यावेळेस ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी अधिकृत घोषणेसाठी, अधिकृत जाहिरातीसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. आणि शक्यतो जो काय हप्ता आहे तो 1 किंवा 2 मार्चला आपल्या खात्यामध्ये जमा होईल यासाठी नक्की फॉलो करा. धन्यवाद.